रामकृष्ण हरी भाग 16वा। संत एकनाथ महाराज यांची पालखी स्वातंत्र्योत्तर काळात निर्भेदपणे प्रथम बैलगाडीवरून व नंतरच्या काळात ती रथातून पंढरपूरला येऊ लागली। या पालखीचे प्रस्थान ज्येष्ठ वद्य सप्तमीला होते व 19 दिवसांच्या प्रवासानंतर पालखी पंढरपूरला पोहोचते। ही पालखी इतर पालख्यांप्रमाणे वाखरी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सामील न होता ती वाखरी विसाव्यापाशी सामील होते। या पालखीचा येण्याचा मार्ग पैठण, सणसवाडी, हदगाव, कुडल, पारगाव, पाटोडा, खर्डा, परांडा, बिटरगाव, कुरडू, अरण, करकम, होळे, शिरढोण, विसावा, पंढरपूर। तर या पालखीच्या परतीचा मार्ग मात्र वेगळा आहे। पंढरपूर, बार्डी, निमगाव, सरडे, करमाळा, जामखेड, सौताडा, डोंगरकिन्नी, मोगेवाडी, टेंभुर्णी, येळी शिंगोळी, पैठण या पालखीला पंढरपूरला येताना 19 दिवस लागतात। तर जाताना ही पालखी 12 दिवसात आपला प्रवास पूर्ण करते। या पालखी मार्गावर ज्ञानेश्वर महाराज पालखीप्रमाणे मिडसांगवी, पारगाव घुमरा, नांगरढो व कव्हे या ठिकाणी चक्री रिंगणे म्हणजेच गोल रिंगणे होतात। संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील बंधू व गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीस्थान त्र्यंबकेश्वर हे देखील आळंदीच्या समाधीस्थानाप्रमाणेच दुर्लक्षित होते। या समाधीच्या आसपास नाथपंथी गोसाव्यांच्या अनेक समाध्या होत्या। त्यातील श्री निवृत्तीनाथांची समाधी कोणती याची अचूक माहिती कोणालाही नव्हती। सन 1820 ते 1840 या दरम्यानच्या काळात श्री शाहूदादा महाराज बेलापूरकर यांनी त्र्यंबकेश्वर येथे श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पुण्यतिथीला बेलापूरहून दिंडी नेण्यास सुरुवात केली। त्यांचे नातू श्री भानुदास महाराज बेलापूरकर यांनी देखील ती प्रथा तशीच चालू ठेवली व पुढे सन 1860 ते सन 1885च्या दरम्यान श्री भानुदास महाराज बेलापूरकर यांनीच श्री निवृत्तीनाथांची समाधी शोधून काढली व त्यानंतरच्या काळात सन 1870 त्यांनी श्री निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरला आषाढी यात्रेसाठी आणण्याची प्रथा सुरू केली। रामकृष्ण हरी।